भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारण्यासरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब तर जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळेल. फूल नमून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाही जपणं तेही खरं जीवन आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करायचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की तुम्हाला एक दिवशी होईल. व जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. जय जय स्वामी समर्थ. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच तर खरं जीवन आहे. मित्रांनो, किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते. त्यामुळे आजचा दिवस हा पूर्णपणे आनंदाने जगावा. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी. प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे ते सोबत नक्कीच आपल्या कायमस्वरूपी असतात. मित्रांनो, तुम्ही जीवनाच्या एक सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं. कधी मागे वळून पाहताना काय गवसेल माहीत नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं. कधी आठवणींचं जग थांबल असेल तुमच्यासाठी. आठवावे जगलेले क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण सगळ्यांचं चांगल्या नसतील हे मात्र नक्की. रडवून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचितच भेटतील. ह्याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं. कधी मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा व्हा साक्षीदार. पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखाचं सांत्वन घाला थोडाफार. आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी. कधी जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं. कधी किती छान सुंदर कविता या लेखकांनी ही गायलेली आहे. मित्रांनो, जीवनाच्या सुंदर वाटेवरी. चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहतो, म्हणून वाईट माणसं मोठी होतात. तसंही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळत नाही. ते नेहमीच समांतर चालतात, म्हणून चांगली माणसं नेहमी एकटे पडतात. या उलट वाईटाला भरपूर वरदान असतं. एका वाईटाला लगेच दुसरा येऊन मिळतो, दुसऱ्याला तिसरा, आणि लगेच त्याचं संघटन तयार होतं. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडत असतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःचा कधीच संपत नाही. हीच नियती आहे आणि हेच कर्म आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता स्वतःची वाट कशी आणि केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. मित्रांनो, स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलला येत नसतो अथवा देता घेता येत नसतो.
आपली समाज वाढवत असताना जे आपल्याला मनात जास्त आवडतं गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं. ही सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव असते. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊन याची दहशत असते. याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाहीये. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपल्या समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो हे मात्र नक्की. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटला गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे देव मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हे समोरचा माणूस हेरत असतो. बोडक्यावर बसून तुम्ही न पै वसूल करणाऱ्यांपैकी नव्हेत याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी असते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुडक्या चपलाला कधीच नाव ठेवायची नाहीत. कारण भाकरी आज शिळा आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. खूप काही अपेक्षा करावी आणि सतत काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेला एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. बेडकाला एका पाण्याच्या भांड्यात ठेवलं आणि खालून गॅस चालू केला तर पाणी कोमेट होईस्तोवर तो व्यवस्थित सर्व्हाइव्ह करत असतो. पाण्याचं टेम्परेचर जसं वाढत जातं तसतसं बेडूक आपल्या त्वचेमध्ये शरीरामध्ये काहीतरी अशा प्रकारे बदल करतो ज्याने तो गरम पाण्यातही सर्व्हाइव्ह करेल. पण पाण्याने उकळायला सुरू केलं की मात्र त्याच्या त्वचेचं केलेलं बदल अपुरे पडायला लागतात. मग मात्र तो त्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि वाचेल. पण गरम पाण्यासोबत सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्याने शरीरात इतके बदल केलेले असतात की त्यामुळे त्याच्यात उडी मारण्याची शारीरिक क्षमता राहत नाही. सो फायनली तो त्या गरम पाण्याच्या भांड्यात जीव सोडतो. उडी मारण्याची क्षमता असून सुद्धा सर्व्हाइव्ह होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमवावं लागतं. कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच उडी मारली असती तर तो नक्कीच सर्व्हाइव्ह झाला असता व त्याचा जीवही वाचला असता. कधी कधी आयुष्यात त्रास होत असेल तर अशा सिच्युएशनमधून नात्यांमधून योग्य वेळी उडी मारता यायला हवी. नाहीतर मरण हे निश्चित असतं किंवा त्रास हा तुम्हाला तो आयुष्यभर होणार. किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलासाठी भलती मोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळ्यात तेल घालून थेंबाचा दाम 10 पटीने वसूल करीत होता. तेवढ्यात त्या रांगेतल्या एका फाटक्या परकर पोकल्यातून पोरींचा नंबर आला. तिने दुकानदाराकडे मातीची पंती ठेवली. दुकानदार तेलाचं भांडं कुठे म्हणून खेकसला. ती म्हणाली, एवढं पंतीवर द्या. अगं दिवाळीला अवकाश आहे, पंत्या कसला लावतेस? पोरगी गंगारली. पण दारिद्र्य दिठाई शिकवते. लगेच सावरून म्हणाली, दिवाळी कसली, खायला त्यात त्याल द्याता या पांतीत. दुकानदार म्हणाला. मुलीने हातातले 10 पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. एवढ्या पैशात किती बसतं ते द्या. अगं 10 पैशात तेल द्यायला माप कुठला आणू? पण आमच्याकडे 10च पैसे आहेत. तिने आणखी 5 पैशांची सोय केली. पोरीची पंती तरीही पुरती भरली नव्हती, कारण तिच्या घरी पंतीहून अधिक मापाचे खायचे तेल परवडत नाही. आता पंतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईची होते
ते तुटून गेले होय. पंतीच्या आरास पाहिली आणि आमच्याकडं 10 पैसे आहेत म्हणणारी ती मुलगी नव्हे, तर एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येत होता. मित्रांनो, कधी कधी कोणाची परिस्थिती खूप विचलित असते, म्हणून आपण जे आहोत त्यात आपण खुश राहायला शिका. आपल्याकडे जे नाही ते काही लोकांकडे नसते, आपल्याकडे जे आहे ते काही लोकांकडे नसते, आणि आपल्याकडे जे नाही ते समोरच्याकडे असते. त्यात एवढे काय, म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिका. आपल्यासमोर छोटी छोटी संकटे येतात, कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, अमकाचा तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात ह्या वयात घटस्फोट. मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्या दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जण दैववादी होतात. पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात, जप करतात, नवच बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्यांचाच माणसाबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, यांना देवा तू आता बुद्धी दे. एक व्यक्ती नेहमी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला, त्यामुळे एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्याचा श्वास स्नानासाठी जावे लागे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे. हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे, जर आला तर फार उशिरा. त्यामुळे कधी कधी अंथरूण घाण होई त्यावरच दिवस घालवायचा लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौचस्थानाला घेऊन गेला. नंतर अंथरुणावरून आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यात संशय येतो की आधी जेव्हा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता, पण आता कसा आवाजात मुलगा कसा येतो आणि मला शौचस्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की खरे सांग, तू कोण आहेस? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही. तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला. त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रूप दाखवले. तेव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, हे स्वामीराया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता. स्वामीराया, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या. तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस, नित्य माझे नाम जपत असतो, म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे. स्वामीराया स्वतः म्हणतात, माझी कृपा सर्वोपरी आहे, त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करीत आहे व जन्म मरणापासून तुला मुक्ती देत आहे. स्वामी महाराज म्हणतात, प्रारब्ध 3 प्रकारचे आहेत, मंद, तीव्र आणि तीव्रतम. मंद प्रारब्ध माझे नाव जपल्याने संपवता येते. तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संताच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझे नामाचा जप करून संपवता येते. तीव्रतम प्रारब्ध मात्र भोगावेच लागते. मित्रांनो, आईच्या चपलीची किंमत या बोधकथेतून आपण काय शिकू या बघूया. एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. मुलगा सांगतो, माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही, पण पाण्याची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल काय? दुकानदार हे अचंबच वाटले. दुकानदार म्हणाला, याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधी दिलीच नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही? मुलगा सांगतो, माझी आई या गावाला राहते, आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण केले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती.
असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत त्या मापांच्या चपल्या दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला, आईला सांगा, मुलाने आणलेल्या चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर, पण अनवाणी फिरू नकोस. हे ऐकून मुलगा भारावला. त्याने पैसे देऊन चपलाचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला. तेवढा दुकानदार म्हणाला, तुमची हरकत असेल तर आईच्या पायाची आकृती असलेला कागद मला द्याल का? मुलाने प्रतिस्पर्श न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला. दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्याने कुतूहलाने दुकानदाराला तसे करण्याचे कारण विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, ही केवळ पावलांची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीचे पावले आहेत. ज्या माऊलींच्या संस्कारांनी या मुलाला घडवले, यशस्वी होण्याची प्रेरणा दिली, ती पावले आपल्याही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे. म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले. अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल. हे मात्र तितकेच खरे आहे. कुटुंब प्रमुख एक नामशेष होणारी प्रजाती. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवांसाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात हाताशी घेऊन नमस्कार घालणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरिबाला देणारे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिठाक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंग्या न करता साधेपणे साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियान गालीगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो तर घरीच जेवणारे. आणि असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. हे जातील तेव्हा एक महत्त्वाची शिकवण त्यांच्याबरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. ही शिकवण जगातून नाहीशी होईल. त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोगडेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितले, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला. मित्रांनो, तात्पर्य असे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुख दुःख शेवटी मनाचा तर खेळ आहे. स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका निघतो. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व कार्य सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचं आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे उपकार कधी विसरू नका व त्यांना कधीच विसरू नका. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नको, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. त्यामुळे स्वामींवर तू पूर्णतः बाळा विश्वास ठेव. स्वामी तुला कधीच नाराज करणार नाही. स्वामी सांगतात, जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट, आणि जितकी मोठी संकट तितके मोठे यश. म्हणून तुम्ही संकटांना घाबरू नका. संकटांना तुम्ही म्हणा, संकट तू फार छोटा आहेस, तुझ्यापेक्षा माझे स्वामी फार मोठे आहेत. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते, पण नामस्मरण एकमेव अशी गोष्ट आहे की अति केली तरी माती होत नाही. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे आणि स्वामी आपल्याला भरपूर ताकद देत असतात. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते. तिथून महाभारताची सुरुवात होते
आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. मित्रांनो, किती छान वाक्य आहे. एका वाक्यात सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ते त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. मित्रांनो, सुट्टी कोणालाच नसते व तुम्ही दररोज स्वामी समर्थांचे नाव अगर मुखात घेतले तर तुमचे सर्व काही गोष्टी नीट होतील. आणि वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण मित्रांनो, त्यांची वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणा आणि तुम्ही त्यांच्यावर उपकार करा. म्हणजे तुम्ही जर त्यांच्या समोर गेले तर ते तुमच्या समोर नजरा वाकून उभे राहतील. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आज स्वामी बोध देत सांगत आहेत की अरे, द्वैतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमचेच अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा नाही. कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही. कधीच रिकामे ठेवणार नाही. आपण जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला घ्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण काम करायचं. त्यामुळं श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, पराभवाची भीती बाळगू नका. कारण एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त आहे. तुम्ही नावे कमवण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. मित्रांनो, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचाव्या लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. चंद्र मिळवण्यासाठी नियम धरा. चुकलास तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आराशात बघण्याची आवश्यकता आहे. आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं. हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. तुम्हाला सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं. त्यात जमिनीवरून राहूनही आकाशात उडायचं असतं. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. अपयशाचे खचू नका आणि जिद्दी व्हा. अविजय हा आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा.
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. जो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. उत्साह हेच सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या ताराप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे. अशक्य ते शक्य करणारा एकच वेगळीच मजा असते व ती स्वामी हे तुमची पूर्ण करतील, कारण स्वामी हे अशक्य हे शक्य करतीलच स्वामी. त्यामुळे स्वामींवर पूर्णतः विश्वास ठेवा. मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बरंच फरक पडेल. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. आतला आवाज सतत ऐकत राहणे हीच स्वातंत्र्य मिळण्याची किंमत आहे. आत्मविश्वास हे वीरतत्वाचे सार आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्यामुळे आपण कोणाला आपल्या बढाया सांगत फिरायच्या नाही. आपण जर चांगली कामे केलीत आणि आपण पुढे गेलो तर सर्वच आपली प्रशंसा करतात. आपले लक्ष विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे. आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करू शकतात. आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्याला सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे घाव सोसावे लागतात. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. रस्ता सुंदर असेल तर नक्कीच विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत राहा. आवडतं ते करू नका. जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. इच्छा दांडगी असेल की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. मित्रांनो, इतिहास गोखण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे. उष्टकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विचारायचं असतं. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका, आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून काय होणार. एखादी चांगली गोष्ट मुळेच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे श्रेयस्कर. आपण महान गोष्टी करू शकत नाहीत. महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. जेव्हा सगळं संपून गेलेलं असतं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाळी प्रेमाने साथ, मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात येतो सुंदर सकाळ. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाकडून असतात तो मनुष्य महान होतो.
अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. कारण स्वामी तुमच्या पाठीशी असताना तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. ते त्यांचं फक्त तुम्ही नाम घ्या, ते सगळं तुमच्यासाठी करतील व ते तुमच्या कायम पाठीशी उभे राहतील. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. कोणतीही वेळ चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करत शकत नाही. कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नाही. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायची सोडत नाही. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांबच नसतो. मित्रांनो, आयुष्य जगण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली, जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरी, जे मिळवले आहे ते आवडून घ्यायला शिका. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका. परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची. गुणांचं कौतुक उशिरा होते पण होते. गौरव हा पडण्यात नाही तर पडून उठण्यात आहे. घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहणं, पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत राहा. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, यशाजवळ पोहोचण्यासाठी कशीही शॉर्टकट नसतो. रस्ता नाही असे कधीच होत नाही. रस्ता शोधायला अपयश येते हे खरे. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं. डबक्यातलं डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. संकटात उडी घेऊन कार्य करतात त्यांनाच वीरश्री हार घालते. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सामर्थ्य हे सांगायची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. स्वतःला असलेला विश्वास जेव्हा अविकादित घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वप्न ही नव्हेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपूच देत नाही आणि रात्रभर तुम्ही त्याचाच विचार करत बसता. तीच तुमची स्वप्न असतात. अनुभव हा महान शिक्षक आहे मित्रांनो, पण तो मोबदला फार फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमीविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च निचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीवादी सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रण करू शकतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. जगाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही मित्रांनो, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागांतून निर्माण होत असतो. उलटा केलेला पिरॅमिड कधीही उभा राहू शकत नाही. उचा काल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्यांच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर. कुठल्याही वासनेला क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. खरं आणि खोटं यात सगळं केवळ 4 बोटाचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो
हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्यांच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. गरिबांच्या जीवनांशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार? जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो. ज्यांना आपण पराजित होणार आहोत अशी भीती असते त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे. ज्याला खरोखर लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्यक्ष गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने जरूर खरी होतात. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे ते आजच ठरवा, आत्ताच. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता, पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाही. दृढ विश्वास हाच मनाचा कार्याचा जनक आहे. निदळता घाम गाळून शमतो ना, त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते. एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उधळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत ते, पण तुम्हाला अडचणींना हे नक्की सांगा की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत ते. ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वतःला पूर्ण ज्ञानी समजण्याचा विकास खुंटला. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधी होणार नाही. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्री घेऊन येतो. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही, तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा. तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. शिक्षण हे साध्या नसून समाधान आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावायचा आहे. निष्ठेने जे आपले कार्य करतात ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. प्रतिकूलतेनेही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. प्रलयाच्या वेगळ्याच्या झंझावताने पर्वतसुद्धा डगमळता हे कबूल, परंतु धैर्यवंताने निश्चित मनात संकटात मुळेच डगमगता नाही. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागतो. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो. शिकाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून शिकतो. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन. मोती बनून शिंपलात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य. माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. मळलेल्या वाटा अधोगतीला कधीच नेत नाही. हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवित नाही. हेही खरं. माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा.
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी व निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञानवासात जावे लागेल. नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो. शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावायचा आहे. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद समावला आहे. दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही. म्हणून दुर्बल राहू नका. थोर काय अगर सामान्य काय, प्रत्येकाला प्रत्येकाची गरजही असतेच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. टीका आणि विरोध हीच तर समाज सुधारकास मिळालेले बक्षिसे असतात. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास, हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे. कधीकधी तुम्हाला मोठे जिंकावे लागते. मोठी जोखीम घेऊन वाचा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते. जर मित्रांनो तुम्हाला कठोर परिश्रमाचे व्यसन लागले त्यामुळे यश एक ना एक दिवस रोग बनते. यश मिळवण्यासाठी तेव्हा छातीत आग असते, त्यामुळे अगदी अंधारातही मार्ग आहेत. अनेक उणिवा शोधू लागलो आहेत. एकमेकांना येऊया आरशाला पण भेटा. एक चांगला माणूस बनण्यासाठी तुमचा स्वतःचा वेळ घालवा. आता नाती माणसांशी नव्हे तर पैशांची बनवली जातात. आपण काहीतरी सुरू करेपर्यंत तोपर्यंत आम्हाला हे काम अवघड वाटते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सोडून जातात ते जगत नाहीत आणि जे राहतात त्यांच्याशिवाय नाही. फक्त विचारांचा फरक म्हणजे तुमच्या आयुष्यातील अडचणी. ती तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली आहे. हे भाग्यवान होण्याचे सर्वात मोठे सूत्र आहे. तुम्ही जितके कष्ट कराल तितके तुमची यशस्वी व्हाल. जर तुम्ही आयुष्यात स्वप्न पाहू शकता त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही ती स्वप्ने पूर्ण करू शकता. जर आपल्या पावलांच्या योग्यतेवर विश्वास असेल तर तुमचं गतव्यस्थान एक ना एक दिवस नक्कीच आमच्या पार्याचे चुंबन होईल. धीर धरणाऱ्यांच्या मांडीवर यश स्वतःच येते. आत्मविश्वास हे यशाचे मुख्य रहस्य आहे. अपयश फक्त सांगते की यशासाठी प्रयत्न मनापासून केले नाहीत. चंद्र असो वा सूर्य, प्रत्येकजण आपापल्या वेळेला चमकतो. जेव्हा निर्णय शिल्लक राहतो मग न्यायाधीशांनाही स्वतःचे वकील उभे करावे लागतात. यशात काहीतरी खास आहे की ती प्रत्येक मेहनती माणसाच्या प्रेमात पडते. माझी एकच इच्छा आहे की माझ्या नावापुढे मला चांगला माणूस म्हणून हे नाव लावायचं आहे. आईबाबांना एका चमचमीत गाडीत फिरवायचे आहे. जर लोक तुम्हाला साथ देत नसतील तर दुःखी होऊ नका. स्वप्न तुमचे आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फक्त 3% लोक त्यांचे टार्गेट पेपर लिहितात, ज्याने तो पूर्णही करतो. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. करिअरविषयी सन्मान किंवा आनंद नाही. मित्रांनो, जर तुम्हाला सरासरी व्यक्तीच्या पुढे जायचे असेल तर त्यामुळे जीवनात जे योग्य वाटते तेच करा. सोपे वाटेल असे नाही. लक्षात ठेवा, या जगात जे काही तापते त्यानुसार त्याचे मूल्यही वाढते. चांगल्या माणसाला काहीही अर्थ नसतो, फक्त निघून जातो. ज्याच्याकडून तो दाद देत नाही. विश्वास आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही, पण अशक्य ते शक्य करून दाखवतो. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा व त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहीलच व अशक्य गोष्टी तुम्हाला सगळ्या शक्य होतील. लोक फक्त तुमच्या यशात सहभागी होतात, तुमच्या कष्टात आणि अडचणीत नाही. सार्वजनिक राहून तुम्ही जीवनात साध्य करू शकणार नाही. मरण्यापूर्वी फक्त मर. शांतपणे कठोर परिश्रम करा. तुमच्या यशाने आवाज काढावा. टाइमपाससाठी तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा
आणि केवळ आपल्या गरजेच्या वेळी लक्षात ठेवा. आयुष्य हे आरशासारखं आहे. तुम्ही हसाल तर तीही हसेल. उशीर करू नका. ही स्वप्न फक्त स्वप्ने राहतात आणि वय निघून जाते. आज मार्ग काढाल तर उद्या तुम्हालाही गतव्यस्थान मिळेल. धाडसी प्रयत्नांना एक दिवस नक्कीच फळ मिळेल. सर्वजण साधेपणाचे ज्ञान देतात, परंतु ते केवळ धन आणि चेहऱ्यासाठी मरतात. कोणताही विद्यार्थी नालायक असतो. जे आपले क्षमता बाहेर काढतात ते दिवाळखोर बनतात आणि बाकीचे जग त्यांना नालायक म्हणून लागते. जीवनात ते स्थान प्राप्त करा जे तुम्हाला नाकारते. त्याने आयुष्यभर काय गमावले याची जाणीव व्हायला हवी. एक गोष्टी सोडून ध्येयाकडे धावत राहा. लोकांची वेळ फक्त येते, तुमची वेळ आहे. कधीही हार मानू नका. तुमची पुढची सुरुवात कोणाला माहीत आहे. तुमच्या यशाचे रहस्य लपून राहू दे. जर कठोर आणि सतत परिश्रम हे आपले शस्त्र असेल तर त्यामुळे तुमच्या स्वप्नांना तुमचे गुलाम होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्यांना स्वप्न बघायला आवडते त्यांच्यासाठी रात्री लहान असतात. जिशेनला स्वप्ने पूर्ण करायला आवडतात. त्यांना लहान दिवस घालवायला आवडतात. स्वीकारण्याचे धैर्य आणि सुधारण्याची जिद्द ठेवा. त्यामुळे माणूस हा खूप काही शिकू शकतो. जेव्हा तुमच्याकडे असे काहीतरी असते तेव्हा तुमचा आदर केला जातो. जे प्रत्येकाकडे नसते. आनंदी तोच असू शकतो ज्याला हे माहीत आहे जगात कोणीही सुखी नाही. जो व्यक्ती त्याच्या चुका आणि वाईट गोष्टींसाठी तो स्वतःशी लढतो त्याला कोणीही हरू शकत नाही. या जगात तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. शांतपणे तुमची ओळख बनवत राहा. लोकांना तुमची आणि तुमची स्थिती कळली पाहिजे. तुम्ही काय आहात आणि त्यांनी काय विचार केला हे तुम्हालाच कळेल. ध्येय गाठले नाही तर मार्ग बदला. कारण झाड पाने बदलतात, मुळे नव्हे. वेळ सर्व काही बदलते. वेळेला फक्त थोडा वेळ हवा असतो. कोणाच्या तरी पाया पडून यश मागणे चांगले. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार करा. काळ बदलला नाही तर प्रियजनांना कसे ओळखणार? कोण आमचा आणि कोण परखा? जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा पैसाही तुम्हाला साथ देत असेल तर मग लोक काय आहेत? हे जग काही देण्यास योग्य मानत नाही. अनेकदा तेच लोक इतिहास बदलतात. जीवनात आनंदी व्हायचे असेल तर सर्वप्रथम जे तुम्हाला विसरले त्यांना विसरा. गरीब राहिलो तर कोणी लक्ष देणार नाही. कष्ट केले तर सगळे असतील. पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सगळ्यांनाच हेवा वाटेल. जिथे दोष नाही तिथे झुकू नका. जिथे मान मिळत नाही तिथे राहू नका. कोणाला जायचे असेल तर आनंदाने जाऊ द्या. नाती सक्तीने जपली जात नाहीत. तुम्ही खेळ सुरू करा. कोण जिंकणार हे काळच सांगेल. शहाण्या माणसाचे मन काम करावे आणि निर्बुद्धी माणसाची जीभ. आज मी विचारले, सावली माझ्या सोबत का चालते? तोही हसत आणि म्हणाला, तुमच्यासोबत कोण आहे? एक लांब धागा आणि एक लांब जीभ दोन्ही फक्त समस्या निर्माण करतात. म्हणूनच दोघांना एकत्र ठेवायला हवे. लोकांना जगात बदल पाहायचा आहे, त्याआधी स्वतःमध्ये बदल घडवून आणा. माणूस फक्त दोनच गोष्टींनी बनतो, नशीब आणि मेहनत. नशीब प्रत्येकाला मिळत नाही आणि मेहनत प्रत्येकाकडून होत नाही. एकटे चालायला शिका, कारण ते आवश्यक नाही. जे आज तुम्हाला सोबत आहे ते उद्या देखील तुमच्या सोबत असू देत. उडण्यात काही नुकसान नाही, तुम्हीही उडता, पण तिथपर्यंत जमीन स्पष्ट दिसत असते. ज्यांच्या स्वप्नात जीवन असते ते गतव्यस्थान गाठतात. पंखांनी काहीही होत नाही, धैर्य उडते. ना उंची, ना पद, ना मोठे. संकटात जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच मोठा. शब्दांचा गोडवा आतला फरक सांगत नाही. नाहीतर मोर पाहून कोण म्हणेल तो साप खातो. आयुष्यातील संपूर्ण लढा इच्छांचा आहे. ना कोणाला दुःख नको आहे, ना कोणाला कमी नको आहे. इतरांच्या यशाबद्दल सतत शिकण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या यशावर काम केले पाहिजे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटासा बदल मोठ्या यशाचा भाग. आयुष्यात दोन गोष्टी कधी सोडू नका, स्मित आणि आशा. बोलून दाखवू नका, कारण लोकांना ऐकण्यापेक्षा बघायला आवडते. तुम्ही कितीही धरले तरी ते नक्की घसरेल. हीच वेळ आहे. माणसे नक्कीच बदलतात. शिक्षण हा सर्वात शक्तिशाली मारेकरी आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. आयुष्य समजून घ्यायचे असेल तर मागे वळून पहा. आयुष्य जगायचे असेल तर पुढे पहा. ती स्वतःमध्ये बदल घडून आणेल. तुम्हाला इतरांमध्ये काय पाहायचे आहे? आयुष्यात काही मिळवायचे असेल
तर त्यामुळे पद्धती बदला, हेतू नाही. संघर्ष जितका कठीण, विजय तितकाच महान असेल. लाखो अडखळ्यांनंतरही मी शांत राहीन. पडल्यावर मी स्वतःला उचलेन आणि चालत राहीन. वाईट वेळ तुम्हाला रडवते, पण खूप काही शिकवते. जे गतव्यस्थानी पोहोचतात ते आपले पाऊल पुढे टाकतात. जे थांबतात ते त्यांच्या गतव्यस्थानावर पोहोचतच नाही. अनोळखी लोकांना स्वतःचे बनवणे सोपे आहे, पण प्रिय व्यक्तींना स्वतःचे म्हणून ठेवणे खूप कठीण आहे. जे कौतुक करतात त्यांचे कौतुक करा. गुलामगिरीत आदराचा लिलाव असतो. काळाने प्रत्येक गोष्टीचे वास्तव दाखवून दिले आहे. अन्यथा मी तोच आहे जो प्रत्येकाला आपलं म्हणायचा. त्यासोबतच जो आपला देहही सोडतो. मग इतरांना काय अपेक्षा? प्रत्येकाला काहीतरी नवीन आवडते. म्हातारे झाल्यावरच सत्य कळते. चूक ही पाठीसारखी असते. स्वतःशिवाय इतर सर्वजण दृश्यमान आहेत. विश्वास ही अशी शक्ती आहे ज्याद्वारे उजाड जगात प्रकाश आणता येतो. स्वप्न शहरात राहतात आणि आपली स्वतःची गावात. ज्याला लोभ नाही, कोणी नाही. जगात तुम्हाला कधीही गुलाम बनवू शकत नाही. मोठे व्हा, पण ज्याने तुम्हाला मोठे केले त्याला समोर नको. जो जगाला समजतो आणि समजावतो यापेक्षा चांगले नाते नाही. कोणीतरी खरे सांगितले आहे, जी व्यक्ती आपली किंमत आहे, आपण कोणासाठी नेहमी उपस्थित आहात ते कधीही समजणार नाही. काळ इतका बलवान आहे की तुम्हाला वाईट काळ चांगल्या काळात बदलण्याची हिंमत आहे. भाषा अनुवादित केली जाऊ शकतात, भावना समजून घ्यायच्या नसतात. आधार नसतो तेव्हा निसर्ग आधार बनतो, जो फक्त हेतू आणि हेतूने असावा. बरेच लोक महागडी घड्याळे घालतात, पण त्या घड्याळात धावणाऱ्या वेळेची किंमत फार कमी लोकांना समजते. सर्वात मोठा शिक्षक हा अडथळा आहे. तुम्ही खात राहाल आणि तो शिकत राहाल. असे व्हा की लोक तुमची येण्याची वाट पाहतात, तुमच्या जाण्याची नाही. जी वागणूक स्वतःला आवडत नाही ती इतरांनाही करू नये. स्वतःचा आदर करणाऱ्या इतरांना आदर देऊ नका, कारण मनुष्याकडे जे आहे ते इतरांना देण्यास सक्षम नाही. सर्व काळ सारखा नसतो, म्हणून तुमच्या चांगल्या वेळेला अभिमान बाळगू नका. जोपर्यंत आपण कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपल्याला ते काम शक्य वाटते. माणसाला त्याच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्याचा इतका विचार करू नका. त्याने जीवन दिले आहे, त्याने काहीतरी विचार केला असेल. लोकांनी तुमची प्रशंसा करावी असे तुम्हाला वाटत असल्यास, म्हणून आधी तुम्ही इतरांचे कौतुक करायला शिका. जग हे ते पुस्तक आहे जे कधीही वाचता येत नाही, पण वय म्हणजे सर्व काही शिकवणारा शिक्षक. मधल्या मार्गावरून परतण्याचा काही उपयोग नाही, कारण परत येताना तेवढेच अंतर कापावे लागते. जर तुम्ही ठरवले तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्यातील प्रतिभा ओळखा. मित्रांनो, तुमच्यातील प्रतिभा जर तुम्ही ओळखली तर तुम्ही कुठेही यशस्वी होऊ शकता. तुमच्यात असीम शक्ती आहे. ते तुम्ही यूज करून तुम्ही भरपूर मोठे होऊ शकता. आज मी एक पाऊल पुढे टाकेन, निदान एक काम तरी पूर्ण करीन, निदान एक अडथळा पार करीन, निदान प्रयत्न तरी नक्कीच करीन. न हारता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, तर स्वतः चांगले व्हा, म्हणजे कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. मनुष्य जवळची नम्रता संपली, त्याच्या जवळची माणुसकी संपली असे समजावे. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्याऐवजी बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून जात नाही, तोपर्यंत या समाजात फक्त नोकरच जन्माला येतील, मालक नाही. शहाणा माणूस हा प्रत्येक वेळी एकातात आणि कमजोर व्यक्ती हा नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने एकाच विचारामुळे अपूर्ण राहतात, आणि तो म्हणजे लोक काय म्हणतील. मित्रांनो, स्वप्न पाहायचं असाल तर मोठं पहा, लहान कशाला? कारण फक्त मोठीच स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कधी कोणी हरू शकत नाही. नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करा. हे करून देखील तुमची कदर करत नसतील तर तो दोष त्यांचा आहे, तुमचा नाही. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर नेहमी एकट्याने लढायला शिका.
ज्या गोष्टी आपण सहन करू शकत नाही त्या इतरांसोबतही करू नका. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबतच लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हरला. देह आपले दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. प्रत्येक माणसाला अडचणीत जपा, तोही तुम्हाला आयुष्यभर जपेल. तुम्ही किती आयुष्य जगलात यापेक्षा कसं आयुष्य जगलात याला जास्त महत्त्व आहे. संकटे आपल्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारात राहावं लागतं. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे ते म्हणजे समोरच्यावर टीका करणं. समुद्रातील तुफान यापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षाही खालच्या पायरीवर असतात. जगाबरोबर प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. कधीकधी आपले हक्क हे मागून मिळत नाही, ते आपल्याला मिळवावे लागतात. आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. यश न मिळणे म्हणजे अपयशी होणे असा नाही. आपल्या मनाची श्रीमंती ही कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. तुम्ही जेवढं चांगल्या इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याला कित्येक पटीने चांगलं देव तुम्हाला देईल. उद्याचं काम हे आजच करा आणि आजचं काम हे आत्ताच करा. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने सगळं जग जिंकलं. आयुष्याचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. यशापर्यंत पोहोचण्यासाठी कधीच शॉर्टकट नसतो. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असले की सगळे प्रश्न मित्रांनो आपोआप सुटतात आणि सगळे प्रश्नांची उत्तरं ही त्यातच असतात. नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा नाही. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम. मित्रांनो, जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. हर हर महादेव. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही व भाषा गोड असेल तर माणसं सुटत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, पण भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे. मित्रांनो, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. काम करा, मदत करा, पण कधीच मोठेपणा बाळगू नका. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मीठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतात. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. नाव आणि ओळख ही छोटी असली तरी चालेल, पण फक्त ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. भले ही यशस्वी होण्यासाठी खात्री नसेल, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावुक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधी हिंमत हारू नका. नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा, ते तुम्हालाच उपयोगी पडेल. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. नेहमी करा हार्डवर्क, मिळेल तुम्हाला गुड वन. माझा आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. वर्क हार्ड, ड्रीम बिग. मित्रांनो, खूप मेहनत करा व खूप यशस्वी व्हा, पण देवाला कधी विसरू नका. स्वामींचे नाव तुमच्या मुखात कायम असले पाहिजे. पैसाच सर्व काही नसतो, शांतता ही मंदिरातच मिळते. नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चय ध्येय गाठता येते. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा. कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते,
आणि नंतर नावावरूनच काम होते. ध्येय असेल पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे. जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काही अशक्य नाही. माझ्यासाठी बनणे म्हणणे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही. मी त्याऐवजी पुढे गती उत्क्रांत होण्याचे साधन, चांगल्या आत्म्याकडे सतत पोहोचण्याचा मार्ग म्हणून पाहतो. प्रवास संपत नाही. आयुष्यात असे सर्व ट्विस्ट आणि वळणे आहेत. तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जा. यश हे अंतिम नसते, अपयश घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा. इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील. तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा तुम्हाला फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची. जाऊ द्या आणि काय होते ते पहा. माझ्यासाठी न उघडणारा जुना दरवाजा मी ठोठावणार नाही. मी माझा स्वतःचा दरवाजा तयार करीन आणि त्यातून चालत जाईन. विश्वास वास्तविक वस्तुस्थिती निर्माण करतो. शांत कसे राहायचे ते शिकणे, खरोखर शांत राहणे आणि जीवन घडवून देणे, ते शांतता एक तेज बनते. शांतता ही शेवटची गोष्ट आहे जी जग माझ्याकडून ऐकेल. चुकीच्या वातावरणात कमकुवतपणा ही फक्त ताकद असते. सौम्य मार्गाने तुम्ही जगाला हादरवू शकता. तुम्ही सर्व काही असू शकता. तुम्ही लोकांच्या असीम गोष्टी असू शकता. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल आयुष्य घडवतो. हेही तितकेच खरे आहे. खूप माणसांची स्वप्ने फक्त एका विचारामुळे अपूर्ण राहतात. ते म्हणजे लोक काय म्हणतील, आपल्याला काय करायचे, लोक काय म्हणतील. आपण आपलं काम केलं पाहिजे. ओरिजिनलची किंमत नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्त असते, कारण ओरिजिनलची कॉपी करून डुप्लिकेट बनते. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे महान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल, आणि एवढे इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. एवढंच मित्रांनो आयुष्यात लक्षात ठेवा. आयुष्यात दोनच गोष्टी देवाकडे मागा, आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको. सक्सेस ही एकाच रात्री मिळते, पण त्या सक्सेससाठी अनेक रात्र मेहनत करावी लागते. रोज सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी करा. मी सर्वात बेस्ट आहे, मी खूप नशीबवान आहे आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातील आणल्याबद्दल देवाचे आभार. मी खूप हुशार आहे, मी चांगला प्रयत्न करेन. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. मित्रांनो, ज्या दिवशी आपल्याला जन्म झाला होता तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरीसुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते. आणि आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. त्यामुळे मित्रांनो, तुमची इच्छा असावी किंवा नसावी, पण तुम्ही स्वामींचे नाव हे कायम मुखात ठेवले पाहिजे आणि दररोज स्वामींचे नाव घेतले पाहिजे. यातच खरी शक्ती आहे. स्वामींचे नाव आता तुम्ही मुखात घ्याल तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी असतील आणि तुमचं संरक्षण करतील, हे लक्षात ठेवा. एवढे बोलून मी व्हिडिओची सांगाता करतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. धन्यवाद.